नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती केल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्ष सक्त मंजुरी. 16 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल. मुख्य आरोपीला 10 वर्षाची शिक्षा, मदत करणाऱ्या दोघांनाही 6 महिन्याची सक्त मंजुरी. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी आरोपी नितीन दत्तू पोतडुडे याला जालना येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला मदत करणारे शिवाजी विश्वनाथ काळे व बाळी उर्फ किरण शिवाजी काळेले यांना प्रत्येकी 6 महिने सक्त मजुरी व प्रत्येकी 5,000 रुपये दंड ठोठावण्यात आला. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश कप्पेश मोरे यांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी हा महत्वपूर्ण निकाल दिला. मुख्य आरोपी नितीन पोतडुडे याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2)(n) तसेच पोस्को कायद्यातील कलम 4 व 8 अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सक्त कारावासाची शिक्षाही आदेशित करण्यात आलेली आहे. प्रकरणातील पीडित मुलगी 16 वर्षाची होती. आरोपी व पीडितेची गावातच ओळख झाली. आरोपीने पीडितेला दुचाकीवरून शेताकडे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही पीडितेवर अत्याचार झाल्याचं न्यायालयीन सुनावणीत समोर आले. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या आईसोबत नातेवाईकांकडे गेली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला व तिच्या मैत्रिणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पीडितेचा जबाब, साक्षीदाराचे जबाब तसेच वैद्यकीय अहवाल यासह महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. सरकारी पक्षाने एकूण 8 साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल हे प्रकरणात महत्त्वाचे पुरावे ठरले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे मान्य करत शिक्षा सुनावली. या निकालामुळे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि दोषींना शिक्षा होण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. प्रकरणाच्या तपासात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.